नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्रीयन कोडरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण लीट कोडचा इझी प्रॉब्लेम बघणार आहोत, एक टू सम, जो की मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूजमध्ये विचारला जातो आणि पहिल्यांदा गोंधळ होतो, पण हा प्रॉब्लेम फारच सोपा आहे. तर आपण बघूया. गिवन अन ॲरे ऑफ इंटिजर नम्स अँड अन इंटिजर टार्गेट. आपल्याला एक ॲरे दिलेला आहे नम्सचा आणि एक टार्गेट व्हॅल्यू दिलेली आहे. तर त्यातून आपल्याला रिटर्न इंडायसेस ऑफ द टू नंबर सच दॅट दे ॲड अप टू टार्गेट. आपल्याला असे दोन नंबर्सचे इंडेक्स रिटर्न करायचे, त्यांचं ॲडिशन टार्गेट एवढं होतंय. तर डायरेक्ट एक्झाम्पल बघूया आपण. नम्स ॲरे 2, 7, 11, 15 आणि टार्गेट 9 आहे. तर ह्या ॲरेमध्ये जर आपण 2 आणि 7चं ॲडिशन केलं तर ते 9 होतं. ठीक आहे. तर त्याचे इंडेक्स 2चा इंडेक्स 0 आणि 7चा इंडेक्स 1. आपल्याला हे इंडेक्स रिटर्न करायचे अशा एलिमेंटचे. ओके. सेकंड एक्झाम्पलमध्ये ॲरे आहे 3, 2, 4 आणि टार्गेट आहे 6. सो ह्याच्यामध्ये 2 आणि 4चं जर ॲडिशन केलं तर आपले टार्गेट एवढी आपली ॲडिशन होते. तर त्याचं 2चा इंडेक्स 1 आहे आणि 4चा 2 आहे. सो हे रिटर्न केलं आहे आपण याच्यामध्ये. ओके, 1 अँड 2. सिमिलर वेमध्ये आपण काय करूया, आपण आपल्या बोर्डवर नोटबुकवर जाऊया आणि हे एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं ट्राय करूया. ओके, आपण काय करूया, पहिले घेऊ 3, 2 आणि 4 आणि आपला टार्गेट म्हणजे टी घेऊया आणि ॲरे म्हणजे एन घेऊया. ओके. तर एक ह्याच्याकडे आपल्याला दोन ॲप्रोच आहेत. सगळ्यात पहिले तर ब्रूट फोर्सने गेलो आपण, तर आपण काय करणार की ब्रूट फोर्स ॲप्रोचने गेलो तर काय करणार आपण, पहिले 3 फर्स्ट जो इंडेक्स आपला 0, 1 आणि 2. फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू 0 आहे आपला, तर आपण काय करणार, आय इज इक्वल टू 0 हे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत, ओके, 2 आणि 4 ते ॲड करून बघणार. म्हणजे 3 + 2 इज इक्वल टू 5. टार्गेट बरोबर आहे का, नाही आहे. सो लिव्ह इट. ओके. नेक्स्ट 3 + 4 किती आलं, 7. बरोबर आहे का, चेक करणार नाही. सो आपण काय करणार, नेक्स्ट इटरेशनला आय इज इक्वल टू 1 होणार. वी विल लिव्ह दिस 3 बिहाइंड. ओके. आपला आय इज इक्वल टू 1ला काय होणार, 2 + 4 इज इक्वल टू 6. टार्गेट बरोबर आहे. सो वी विल रिटर्न दिस आय अँड द व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट एलिमेंट. ओके, 2. तर ह्याला काय करावं लागेल आपल्याला, ह्या अप्रोचसाठी 2 फॉर लूप यूज करावे लागतील. ठीक आहे. बट दिस इज नॉट दी, म्हणजे काय खूप असा ऑप्टिमल अप्रोच नाही आहे. सो आपण याचा कोड बघूया डायरेक्टली लीट कोडच्या प्लॅटफॉर्मवर बघूया. लेट्स नॉट वेस्ट आवर टाइम हिअर. सो ह्याच्यासाठी फॉर int I is equal to 0, I is less than nums dot length I plus plus length -1 घ्यावा लागेल आपल्याला, because we are using two for loops. int j equals to I plus 1. Okay, and j should be less than nums dot length j plus plus. So what we have to do is, if आपली कंडिशन काय आहे, दोघांचे ॲडिशन आय आणि जे चे ॲडिशन जर टार्गेट एवढी झाली तर, सो नम्स ऑफ आय प्लस नम्स ऑफ जे इज इक्वल टू टार्गेट असेल तर वी हॅव टू रिटर्न, व्हॉट वी हॅव टू रिटर्न अन इंटिजर ॲरे. ओके, आपल्याला एक इंटिजर ॲरे रिटर्न करायचं इंडायसेसचा. सो रिटर्न न्यू answer new int array, what is this, I and j. ओके, जर असेल तर, आणि व्हॉट इफ नसेल तर रिटर्न अन एम्प्टी array. रिटर्न न्यू int array, it will be an empty array. So let's not waste our time and run the solution. Okay, so
3 टेस्ट केस आहेत आपले पास झालेले आहे. सबमिट करून बघूया आपलं सोल्युशन कितपत चाललंय. 30%, बीट्स 30.32%, नॉट सो गुड राईट. सो याला दुसरा एक अप्रोच आहे, जे ऑप्टिमल सोल्युशन म्हणता येईल, असं की आपल्याला हा लूप दोनदा इटरेट न करता एकदाच इटरेट करायचा आहे. ओके, सो ह्याच्यासाठी आपण काय करूया, मी तुम्हाला एक टेबल बनवतो इथे. ओके, आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एक मॅप घेणार आहे राईट. सपोज हा तो मॅप आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू म्हणजे आपला नंबर आणि की म्हणजे इंडेक्स राहील. तर आपण काय करणार आहे, एकदा इटरेट करणार आहे ह्या ॲरेला. ओके, सो लेट मी राईट दिस अगेन 3 2 4. ओके, सो एक फॉर लूप लावूया आपण. इंट I is equal to 0, I is less than n, I plus plus. ओके, आणि एक मॅप क्रिएट करून घेऊया, जसा की म्हणजे हा मॅप. ओके, मॅप इंट मॅप इज इक्वल टू न्यू हॅश मॅप. ओके, आणि आपल्याला काय करायचं आता, की जो आपण नंबर बघितलेला आहे तो ह्या मॅपमध्ये स्टोअर करायचा आहे. ओके, सर 3 आपण पाहिलंय तर मॅपमध्ये स्टोअर करायचा आणि 3चा इंडेक्स स्टोअर करायचा आहे. पण त्याबरोबरच काय करायचं आहे आपल्याला, एकदाच इटरेट करायचं, त्याच्यामुळे हे जे टार्गेट आहे ते -3 करायचं. सो आपला रिक्वायर्ड नंबर घ्यायचा आपण, इंट रिक्वायर्ड इज इक्वल टू काय, टी मायनस एन ऑफ आय. हे काय, वेन आय इज इक्वल टू 0 राहील त्यावेळेस काय येईल, टी इज इक्वल टू रिक्वायर्ड इज इक्वल टू येईल आपला 3 मायनस, सॉरी दिस इज नॉट 3, 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. सो आपल्याला काय करायचं आहे की, दिस इज जस्ट अ कमेंट. ओके, आपल्याला काय करायचं आहे की मॅपमध्ये इफ ह्या मॅपमध्ये शोधायचं आहे 6 आहे का. अजून तरी आपण एकच एलिमेंट इटरेट केलं, पुढचे इटरेट केलेलं नाही, त्याच्यामुळे मॅपमध्ये काहीच नाही आहे. आणि अजून 3 पण नाही टाकलेलं आपण, जस्ट इग्नोर दिस 3 अँड इग्नोर दिस 0. ओके, आपण एक कंडिशन चेक करणार, मॅप डॉट कंटेन्स की रिक्वायर्ड. ओके, रिक्वायर्ड आहे का. जर रिक्वायर्ड असेल तर रिटर्न करायचंय न्यू इंटिजर ॲरे. काय करायचंय, मॅप डॉट गेट रिक्वायर्ड. हे काय रिटर्न करेल आपल्याला, व्हॅल्यू रिटर्न करेल राईट. आम्ही इथे उलट लिहिलं, ही की आहे आणि ही व्हॅल्यू आहे. ओके, व्हॅल्यू रिटर्न करेल जे की इंडेक्स आहे आपला आणि आय. एल्स जर हे नसेल तर काय करायचं आपल्याला, जर आत्ता फर्स्ट इटरेशनला मॅपमध्ये काहीच नाही आहे. ओके, लेट्स गो इटरेशन बाय इटरेशन. 0 आय इज इक्वल टू 0ला काय 3. ओके, सो रिक्वायर्ड काय आपल्याला 3 आहे. मॅपमध्ये आहे का 3, मॅप एम्प्टी आपला, काहीच नाही. तर काय करायचं मॅपमध्ये, एल्स मॅप डॉट पुट व्हॉट नम्स, सॉरी आपण नम्स नाही घेतला, एन ऑफ आय घेतला. एन ऑफ आय म्हणजे 3 आहे, आणि तो 3 कुठला आहे, ॲरे मधला 3 आहे, ना की डिफरन्सचा 3, कॉमा आय. म्हणजे हा 3 आपण आता इथे पुट केला आणि त्याचा करस्पॉन्डिंग इंडेक्स विच इज 0. ओके, आणि आता नेक्स्ट इटरेशनला गेलो आपण. सपोज दिस इज लिव्ह दिस. ओके, नाव आय इज इक्वल टू 1. सो आय इज इक्वल टू 1ला काय आहे, व्हॅल्यू 2 आहे आणि टार्गेट तर 6 आहे, विच इज
4. ओके. सो आपण चेक करणार मॅप डॉट कंटेन्स की रिक्वायर्ड 4 आहे का आपल्याकडे, नाहीये. तर इफ ब्लॉक स्किप होणार. आपण काय करणार मॅप डॉट पुट एन ऑफ आय. व्हॉट इज एन ऑफ आय? 2. तर 2 पुट केला आणि 2चा करस्पॉन्डिंग इंडेक्स काय आहे? 1. सो 1 पुट केलं. सो नेक्स्ट इटरेशनला हे आपलं आय इज इक्वल टू झाला 2. ओके. सो व्हॉट इज एन ऑफ 2? इट इज 4. ओके. सो 6 minus 4 इज 2. सो आपण आता ह्या इफ कंडिशनमध्ये आलोय. मॅप डॉट कंटेन्स की 2 आहे का, ह्या मॅपमध्ये 2 आहे का, तर आहे, 2 आहे. मग रिटर्न काय करायचं, न्यू इंटिजर मॅप डॉट गेट रिक्वायर्ड. मॅप डॉट गेट रिक्वायर्ड मीन्स मॅप डॉट गेट 2 बट 2 की आहे. सो जर गेट 2 केलं तर आपल्याला रिटर्न करतं 1 विच विल बी 1 अँड आय इज 2. सो दिस ॲरे विल बी रिटर्न ॲज द आन्सर, जे की आपला आन्सर आहे. 2 plus 4 is 6. So this is the optimal solution, and let's try this now in our lit code. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करू, मी काय करतो, हा जो कोड आहे ना ह्याला काढून टाकतो पूर्ण या मेथडमधनं आणि आपण ह्याच्यामध्येच आता लिहायला स्टार्ट करू. ठीक आहे. आपल्याला काय करायचं होतं, एक हॅश मॅप बनवायचा सगळ्यात आधी. ओके. मॅप बनवून घेऊ. इंटिजर कॉमा इंटिजर. ओके. मॅप इज इक्वल टू न्यू हॅश मॅप अँड काय करायचं आपल्याला, इटरेट करायचं. फॉर इंट आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन nums डॉट लेंथ. ओके. आय प्लस प्लस. सो दिस इज अ फॉर लूप. ह्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड एक नंबर काढून घ्यायचा आहे. की रिक्वायर्ड काय आपल्याला, इंट रिक्वायर्ड इज इक्वल टू टार्गेट मायनस नम्स ऑफ आय. ओके. आणि we have to give a condition if map dot contains key not nums of I required तर असेल तर return new int map dot get required comma not nums of I. ओके. एल्स काय करायचंय, जर नसेल तर वी हॅव टू जस्ट ॲड जो बघितलेला एलिमेंट आहे तो मॅपमध्ये ॲड करायचा. मॅप डॉट ॲड नसतो, मॅप डॉट पुट असतो. मॅप डॉट पुट नम्स ऑफ आय जो नंबर आहे तो ॲड करायचा आपल्याला ॲरेमध्ये आणि त्याचा इंडेक्स. ओके. सो वी विल रन दिस कोड. आई होप एरर लाईन नंबर 14. घाबरायचं काही कारण नाही. लाईन नंबर 14 मध्ये मिसिंग रिटर्न स्टेटमेंट. ओके. जर काहीच नसेल, जर त्या इफ स्टेटमेंटमध्ये गेलोच नाही कधी, तर आपण एक एम्प्टी ॲरे रिटर्न करून देऊया, ज्याने की कंपायलर खुश होईल आणि एरर नाही देणार. ओके. सो आपण बघू शकतो आपले तिन्ही टेस्ट केस पास झालेले आहे या ठिकाणी, ज्या बेसिक आहेत. आणि सबमिट केल्यानंतर आपल्याला कळेल की काय व्हॅल्यू आहे आपल्या कोडची. 98.92%. टाडा. सो दिस इज दी ऑप्टिमल सोल्युशन. वी हॅव डिस्कस 2 सोल्युशन्स. आता आपण 2 सोल्युशन डिस्कस केलेले. एक नाईव्ह
जे की ब्रूट फोर्स आहे, ज्याला ओ ऑफ एन स्क्वेअर लागतो, टाइम लागतो. आणि जो हा केला आहे आत्ताचा हॅशमॅप युझिंग हॅशमॅप, तो एक ऑप्टिमल सोल्युशन आहे, जे आपल्याला एकाच इटरेशनमध्ये सोल्युशन काढून देत आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण एक सिरीज चालू करत आहोत लिट कोडच्या इझी जे प्रॉब्लेम्स आहेत, जी फिल्टर लावून इझी. सो स्टेप बाय स्टेप, डे बाय डे आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. सो ते प्रॉब्लेम जरी केले तर दॅट इज मोर दॅन इनफ फॉर यू गाईज. सो कीप वॉचिंग. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.